पावसाअभावी चक्रेश्वरवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत. अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच भात पिकाची धुळवा पेरणी आणि तरव्यांची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं उगवणच झाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. त्यातच डोंगर दऱ्यांमध्ये चाऱ्याची कमतरता भासत असल्यानं गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात शेत परिसरात भटकताना दिसतोय. दिवस रात्र शेतांमध्ये वावरणाऱ्या या वन्य प्राण्यांमुळं शेतकऱ्यांना शेतात जाण्याचीही भीती वाटू लागली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत गव्यांचा वावर वाढत असल्यानं शेतकरी आणि मजूर वर्ग धास्तावलाय. वन्यजीव संवर्धन महत्त्वाचं असलं तरी मानवी वस्त्या आणि शेतांमधला त्यांचा वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. पाऊस नसल्यानं आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वन्य प्राण्यांच्या धोक्यालाही तोंड द्यावं लागत असल्यानं शासन आणि वनविभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होतीये. गौरी येड्याचा कळप मूग टोकणलेल्या मुगातनं आणि भात टोकणलेल्या भातातनं जित्रापातनं सगळ्या धुडकोस केला आणि एकटं दुकटं जर शेतात झालं तर भीती वाटते. शेतकऱ्यांना जगायचं का काय करायचं आता आम्हाला भीती वाटायली. तेव्हा शासनानं ह्यांचा बंदोबस्त काहीतरी करावा. दुकटं शेताकडे जायचं झालं तर हे गव्हाने मारलं तर काय करायचं. बाया माणसं जायला भीत्यात, चार चौघ माणूस शेताकडे जायला लागतंय. अजून उगवणी व्हाय नाही तोपर्यंत हे गौरेडे दंबवायला लागल्यात. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही आणि आसमानी दुश्मनी आमच्यावर कष्ट आलंय. पाऊस नाही, भाताची उगवण नाही आणि आता गव्यांचा धुमाकूळ अशा या संकटानं शेतकरी हतबल झाला असून शासन आणि वनविभागानं यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे.